थोड्या कालेतीने कायम ती झाले राजा दरबारी ती हरणी रे. आणि काय म्हणे मी दूध पाजुनी येते का रामकडे, मी दूध पाजुनी येते का रामकडे. पंचपक्वान्न आपल्या मेहुण्यासाठी तयार केलं. महिलांनो लक्षात असू द्या, त्या राजाने पंचपक्वान्नाचा पाहुणचार त्या मेहुण्याला चारायच्या. राजाने पंचपक्वान्न तयार केलं, त्या पाहुण्याला पंचपक्वान्नाचा पाहुणचार चारला. पण त्या राजाचे मेहुणे त्याच्या समाधान झालं नाही, त्यांचं समाधान झालं नाही. आणि म्हणून राजाला म्हणायचं आता हा राजा काय करते आपल्यासाठी पाहू, पण मांस खाल्ल्याशिवाय द्यायचं नाही. शब्दाकडे लक्ष असू द्या. या राजाच्या घरून मांस खाल्ल्याशिवाय जायचं ना अशी त्याची इच्छा. आणि म्हणून एवढा प्रश्न त्या राजाच्या समोर त्याच्या मेहुण्यांनी ठेवला. राजा म्हणलं म्हणजे लहानशी गोष्ट होते काय हो. काय झाली. एक हरणी आपल्या बाळांना जन्म दिला, आपल्या पिल्यांना जन्म दिला. आणि मिरुज म्हणते त्या हरणीला, काय म्हणते, आपण दोघंही तुझ्या पोटात बाळ असल्यामुळे आपल्या मनासारखे राहू शकलो नाही ग. कारण हरणी ही प्रति घंटा 50 किलोमीटर धावणारा प्राणी आहे. आणि म्हणून मृग म्हणे त्या हरणीला, आता आपण बाळांना जन्म दिला तू, पण आता आपण फिरायला जाऊ. आणि म्हणून मृगाने म्हणाले हरणीला, हरणी तयार झाली. दोनही वनाच्या मार्गाने लागले बांधवांनो, वनाच्या मार्गाने लागले. अरे क्वालिटीच्या पलीकडे गेले.
समोर चाल. असे त्या पारद्याच्या चाऱ्यात हरणी आणि मृग सापडले पहा. यानी चाऱ्यात सापडले हरणी आणि मृग. अरे त्या पारद्यांनी हरणी आणि मृगाला पकडलं, राजाच्या दरबारात उभे केले. राजा आपल्या आसनावर बसलेला आहे. हरणी मृग ठेवला आहे. त्या हरणीच्या डोळ्यात बांधवांनो अश्रू आहेत, अश्रू. कारण एक गलती झाली होती त्या हरणीची, आणि म्हणून थोडीशी गलती झाली म्हणून राजाला ती हरणी काय म्हणे, काय म्हणे. डोळ्यातले तिले काय मिळती झाले, राजा दरबारी ती हरणी राळे. मी दूध पाजणे येतो कराम करे, मी दूध पाजणे येते कराम अरे मी दूध पाजून येते करा मोकळे. हरणी रडक्या आवाजात म्हणते आहे त्या राजाला. रडक्या आवाजात ती हरणी म्हणते आहे. आणि राजाला काय म्हणते आहे, काय म्हणते आशिष भाई, ती हरणी काय म्हणे शब्दाकडे लक्ष असू द्या. ती हरणी त्या राजाला काय म्हणे, चलो काय म्हणे. अरे दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. अरे दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे मी आपल्या बाळाला दूध पाजले नाही अशी ती हरणी म्हणते आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, मी बाळाला दूध पाजले नाही. मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे 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 मी बाळाला दूध पाजले नाही. ताराचंदी डहाळे आमचे काकाजी, चंद्रपूर जिल्हा, तहसील ब्रह्मपुरी यांच्याकडून 100 रुपयाचे प्राईज आलेला आहे मंडळाकडून. मी त्यांच्या अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. ती हरणी त्या राजाला म्हणते आहे, अरे दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. अरे परमेश्वराची शपथ खाऊ मी देतो तुम्हाला ग्वाही. 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 हरणी त्या राजा समोर म्हणते की दिवसभर
पाचवी आई असेल ती चारही तुकडे चार जणाला वाटून देते. स्वतःच्या पोटानं उपाशी राहते ही आई. लक्षात ठेवा, तिला म्हणतात आई. स्वतःच्या पोटानं उपाशी राहील पण आपल्या बाळांना खाऊ घालणारी असते आई. आणि म्हणून ही हरणी त्या राजासमोर म्हणते आहे, काय म्हणते आहे, अरे दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. दिवसभराचे मी बाळाला दूध पाजले नाही. अरे प्रभू, अरे परमेश्वराची शपथ सांगतो देतो तुम्हाला नाही. परमेश्वराची शपथ सांगतो देतो तुम्हाला नाही. अरे परमेश्वराची शपथ सांगतो देतो तुम्हाला नाही. परमेश्वराची शपथ सांगतो देतो तुम्हाला नाही. एक वेळा मला दूध पाजून येऊ द्या माझ्या बाळांना. मी बिलकुल वापस येईन. मग माझे बाळ दूध पाजल्यावर मरो की राहे. आणि म्हणून ती हरणी म्हणते, मरो की मरो आमची ती बाळे. मी दूध पाजून येते करा मोकळे. मी दूध पाजून येते करा कारण त्या बाळाची आई त्या बाळासाठी भयाभीत झाली होती. बांधवांनो, ते हरणी आपल्या पाळसासाठी. आणि म्हणून त्या राजालाही वाटलं की ही परमेश्वराची शपथ खाऊन देतो तुम्हाला काही म्हणते तर तुला सुट्टी आहे, पण या मृगाला इथंच ठेवल्या जाईल. याला कधी सुट्टी दिली तर तुम्ही दोघंही येणार नाही. आणि म्हणून त्या हरणीला त्या राजाने सुट्टी दिली. समोर पहा काय झालं. आमचे मोठे बंधू शिशुपाल भाऊ ताळेवाले राहणार सावरगाव या बांधवाकडून या भजनावरती 100 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. मंडळाकडून मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. पहा ती आई ती हरणी आपल्या बाळासाठी कशी भयाभीत झाली. बाळाची आई बाळासाठी भयाभीत झाली. आई बाळासाठी भयाभीत झाली. बाळाची आई बाळासाठी भयाभीत झाली. आई बाळासाठी भयाभीत झाली. आणि मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागली. आपल्या बाळाला दूध पाजू लागली. मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागली. आपल्या बाळाला दूध पाजू लागली. बाळाची आई बाळासाठी भयाभीत झाली. मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागली. पण पहा एवढं टेन्शन त्या हरणीवर होतं बांधवांनो. रोज त्या आईचं त्या हरणीचं दूध त्या माणसांना गोड वाटत होतं. पण या टेन्शन पायी या राजाच्या त्या हरणीच्या पाळसांना ते दूध कडू वाटत होतं. आणि म्हणून ते पाळस त्या आईला विचारतात. काय विचारतात म्हणून शब्दाकडे लक्ष असू द्यायचं. बाळाची आई बाळासाठी भयाभीत हो जा. बाळाची आई बाळासाठी
पाजू लागले आपल्या बाळाला दूध पाजू लागले मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागले मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागले हो बरोबर आहे ना अरे मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागले मुकाट्याने आपल्या बाळाला दूध पाजू लागले आणि म्हणून बाळ विचारतात आई दूध का काढू का आई दूध का काढू ग आणि म्हणून आईच्या गळ्यात वळले बाळ आणि रडू लागले की आई तुझं दूध का काढू आहे ग तेव्हा हरणी म्हणाली काय म्हणाली मुकाट्यानं प्यायचं असेल तर प्या नाहीतर मी चालली आणि म्हणून प्रश्न विचारू लागले ते फारच त्या हरणीला काय म्हणू लागले आई दूध का काढू ग म्हणून धरती काळे मी दूध पाजून येते कराम करे मी दूध पाजून येते कराम शब्दावर कायम राहिली राजाला शब्द दिला की मी येणार म्हणजे येणार आम्ही नपात्र करतो आणि खवा आमचं खतम होते याची गॅरंटी राहत नाही आहे का नाही सुकुंब देवाला भजन बिलकुल उभ्यानं म्हणून दाखवायचं आहे तुम्हाला हा तेव्हा म्हणेन मी हाय एकदम तेव्हा कायम आपल्या शब्दाला राहिली ती हरणी आणि त्या राजाच्या दरबाराकडे वापस कशी आली वातावरणे आणि म्हणून शब्दाकडे लक्ष असू द्यायचं वापस आले अरे त्या राजाला विचार पडला दया निर्माण झाली राजाला विचार पडला दया निर्माण झाली परमेश्वराला हात जोडून राजाच्या दरबारात ती हरणी आली हा त्या राजाला विचार पडला एवढी शब्दाची पक्की हे हरणी आहे यायचं का हे माणसासारखे माणूस राहून बाया घरी आले संत कबीराचे शब्दही यायले माहित नाही संत कबीर म्हणतात अरे मानवा मांस खाती राक्षसी आणि हे मांस खासाठी आले मेवणा व्हायचं का करू याचं कारण हरिण शाकाहारी प्राणी आहे बांधवानो शाकाहारी प्राणी आहे शब्दाला कायम हरणी त्या राजाच्या दरबारात उभी झाली आणि म्हणून म्हणायचे आहे परमेश्वराला हात जोडून हरणी वापस आली परमेश्वराला हात जोडून हरणी वापस आली त्या राजाला विचार करला दया निर्माण झाली राजाला विचार करला दया निर्माण झाली वापस आली म्हणून सोडून द्यायचं यायला मास काही चारायचं नाही कारण दया
मी दूध पाजून येते करा मोकळे मी